RNO 8 संजय राउत बाइट वाली एंकर प्लस बाइट। मुंबई में मीडिया से बातचीत के दौरान शिवसेना उबाटा गुट सांसद संजय राउत ने संयुक्त महाराष्ट्र स्मृति दालन की बदहाली को लेकर अपनी स्पष्ट प्रतिक्रिया व्यक्त की। राउत ने भाजपा पर दालन के उचित रखरखाव की अनदेखी का गंभीर आरोप लगाते हुए इसे 106 हुतात्माओं का दुर्भाग्य बताया। सुनिए गौर से संजय राउत का संयुक्त महाराष्ट्र स्मृति दालन की दुर्दशा को लेकर भाजपा पर लगाया आरोप। राजकारण तर आहेच, पण ज्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमुळे आपण राजकारण करतो आहोत त्या संयुक्त महाराष्ट्र दालनाची स्थिती काय आहे आणि कोणामुळे आहे हे जरा निदान मराठी मीडियाने तरी देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे 2 उपमुख्यमंत्री, महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांना तुमच्या माध्यमातून तरी दिसू द्या। महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त शिवतीर्थावर आपण एक संयुक्त महाराष्ट्र दालन निर्माण केलं। संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा इतिहास, ती संघर्ष गाथा पुढल्या पिढीपर्यंत पोहोचावी आणि त्यातून सातत्यानं मराठी माणसाला प्रेरणा मिळत राहावी यासाठी उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून संयुक्त महाराष्ट्र दालनाची निर्मिती झाली आणि त्या संयुक्त महाराष्ट्र दालनाचं उद्घाटन त्यावेळेला हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलं। तेव्हा एकसंघ शिवसेनेचे सर्व नेते एकनाथ शिंदेंसह तिथे उपस्थित होते। 4.5 वर्षाच्या प्रशासनाच्या कारकिर्दीत म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या कारकिर्दीत, प्रशासकीय काळ हा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचा काळ होता। ते दालन, संयुक्त महाराष्ट्राचं दालन पूर्णपणे दुर्लक्षित झालं, सडलं, तुटलं। आतल्या बहुमोल कलाकृती नष्ट झाल्या किंवा त्याला वाळवी लागली, भिंती सडल्या, छत तुटली त्याची, आणि प्रशासनाला, राज्याच्या तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना या सगळ्या संयुक्त दालनाच्या प्रकल्पाची दखल घ्यावी असं वाटलं नाही। हे आमच्या 106 हुतात्म्यांचं दुर्दैव म्हणायला पाहिजे। मराठी माणसासाठी शिवसेना काय करते? शिवसेनेने बरंच काही केलं, त्यातलं दालनसुद्धा आहे। संयुक्त इतिहास निर्माण केला, इतिहास टिकवायचा प्रयत्न केला, पण तुमच्या काळामध्ये हा इतिहास सडवण्याचा प्रयत्न झाला। काल तिथे विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर गेल्या आणि त्यांनी ते दाखवण्याचा प्रयत्न केला की काय अवस्था आहे। त्यानंतर तरी महापालिकेला जाग आली आहे का? मुख्यमंत्र्यांना जाग आली आहे का? मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ इकडे तिकडे फिरत असतं, अनेक प्रकल्पांवर घोषणा करत असते, पण एकदा तरी संयुक्त महाराष्ट्र दालनाची अवस्था स्वतः जाऊन पाहावी आणि त्या संयुक्त महाराष्ट्र दालनाला पुन्हा ऊर्जितावस्था द्यावी असं आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना वाटत नसेल तर त्यांचं महाराष्ट्र प्रेम हे बेगडी आहे। आता महाराष्ट्र दिन येईल 1 मेला, तेव्हा हे सगळे जाऊन एक पुष्पचक्र हुतात्मा चौकात अर्पण करतील आणि कार्यभाग उरकतील। त्यांनी त्या दिवशी संयुक्त महाराष्ट्र दालनात सुद्धा यावं आणि जे शिवसेनेने घडवलं, जे 106 हुतात्म्यांनी निर्माण केलं, त्याची काय अवस्था तुम्ही लोकांनी करून ठेवलेली आहे ते सुद्धा तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहावं। एवढीच माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे।